श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण येथे भीक मागो आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी यावेळी अर्धनग्न होऊन घोषणाबाजी करीत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांच्या नावाने, अरे सहकार मंत्र्यांच्या नावाने, अरे कारखानदाराच्या नावाने, अरे उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने, अरे सहकारी क्षेत्राच्या नावाने, अरे सरकारच्या नावाने शेतकरी गुन्हेगार, शेतकऱ्यांना उसाचे पैसे अरे उसाचे पैसे, अरे उसाचे पैसे, अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, अरे सहकार मंत्र्याचं करायचं काय, अरे सहकार मंत्र्याचं करायचं काय, अरे साखर आयुक्ताचं करायचं काय, अरे सरकारचं करायचं काय, शेतकऱ्यांना उसाचे पैसे, शेतकऱ्यांना उसाचे पैसे, अरे अधिकार चोट सरकारचं करायचं काय, अरे अधिकार चोट सरकारचं करायचं काय, अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं काय, अरे एकनाथ शिंदेचं करायचं काय, अरे कृषी मंत्र्याचं करायचं काय, अरे साखर आयुक्ताचं करायचं काय, तरी गुवाहाटीला परत कोण जायला त्यांना जागा भेटणार, परंतु त्यांना शेतकऱ्याकडे यायला वेळ नाही किंवा शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही। आज कारखानदार 6-6 महिने जर पैसे देत नसेल आणि अधिकारी बघायची भूमिका घेत असेल तर त्यांना खऱ्या अर्थाने वेळच नाही ना। 15 दिवसाचा ऊस गेट कायदा असताना देखील 15 दिवसात आम्हाला पैसे मिळाले नाही। शेतकऱ्याचा ऊस गेल्यानंतर शेतकऱ्याला 15 दिवसात पैसे मिळाले नाही तर त्याच्यावर 15% व्याज लावून त्या कारखानदाराला शेतकऱ्याला पैसे देणे बंधनकारक असताना मग कायदा गेला कुठं? कायदा फक्त सर्वसामान्य रस्त्यावर उतरल्यावर कायदा येतो का? सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो का? हा आमच्या मनातला प्रश्न आहे, हा प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे। आज आमची तुम्हाला विनंती आहे, आज आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आम्ही सुद्धा तुमचे जे तुम्ही शेतकरीचे तुमचेही घरचे दारचे नातेवाईक कोणी भाऊ बाप मुलं हेही शेतकरी करत असेल, शेती करत असेल, त्यांना शेतकऱ्याच्या भावना विचारून घ्या। फक्त तुमच्या भावना लक्षात येतात आणि शेतकऱ्याच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत। आम्ही या भावना घेऊन आज तुमच्यापर्यंत आलेलो आहे। खऱ्या अर्थानं 10 मिनिटात 10-15 मिनिटात कलेक्टर महोदय येऊन कलेक्टर महोदयांनी आमचं निवेदन घेऊन आम्ही जी भीक मागितलेली आहे ती भीक सरकारपर्यंत पोहोचावी आणि आजच्या दिवसात आम्हाला कारखान्याचे पैसे, आमचे घामाचे दाम आम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा।